आता हळूहळू श्वास सोड. प्रेरणा ती बघ, तुला खूप छान वाटेल. आता पुन्हा एकदा दीर्घ श्वास घे आणि हळूहळू सोड. आणि आता श्वासावर लक्ष केंद्रित कर आणि कुठलाही मनात विचार आणू नकोस. पुन्हा एकदा हळूहळू श्वास सोड. आणि डोळ्यासमोर एक छान असं चित्र आण. हे मिठू, ऐक ना, मेडिटेशन आता इतका वेळ करत होतो आपण आणि तू म्हंटलीस ना मनासमोर छान कसलं तरी चित्र आण. तसं मला वासच यायला लागला ग. ते डोहाळे लागतात ते इतक्या लवकर लागतात का ग? म्हणजे मला ना वल्लरीच्या हातच्या बेसनाच्या लाडवांचा वास येतोय. खरंच एवढे क्रेविंग्स इतक्या लवकर होत असतात का ग? सावकाश सावकाश. मी तुला फोन केला आणि तू खरंच लगेच लाडू घेऊन आलीस. मस्त झाले लाडू, खूपच छान. थँक्यू. आरामात खा. मस्त झाला. काय ग मिठू, तुला अजिबात मिळणार नाही हा. हे सगळे लाडू माझ्या एकटीसाठी आहेत. मी प्रेग्नंट आहे ना, त्यामुळे आता माझे लाड होणार आहेत. लहान लहान म्हणून आजपर्यंत तुझे खूप लाड केलेत सगळ्यांनी, पण आता मी लाड करून घेणार आहे सगळ्यांकडून. काय काय घातलंस यार? एक सिक्रेट इंग्रेडियंट आहे. काय ग? माझं खूप 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 प्रेम. हे मग मला पण हवंय प्रेम. बरं, मी काय म्हणते, त्यांना आता खाऊ दे, मी तुम्हाला घरी जाऊन देते. हे अजिबात नाही हा. अरे नाही नाही, हे लाडू काय मला आयुष्यभर पुरणार नाहीये. 2 दिवसात संपतील हे. त्यामुळे तू घरी करून ठेवलेले लाडू पण मलाच पाहिजे. तिला काही देऊ नको. बरं, मी तुम्हाला आणून देईन आणखीन लाडू. बस जाऊ दे ग, फेकून द्या तो पहिलं लाडू. खाऊ नको तिच्या हातचा कायचा. तुका काय वया ना तर मी करान देते. कोणते लाडू हवे तर माका सांग, मी करतोय. एक मिनिट आई, काय बोलतेस तू? अगं वल्लरीने केलेले एवढे छान लाडू मी का फेकून देऊ? गो, मी बोलतोय ना तर बरोबरच बोलतोय. प्रेरणा, माका सांग, याचा लग्न तुझ्या आधी झाला ना? किती वर्ष आधी झाला? पण याची कूस अजून उजवाक नाही. यांच्या हातला ना गरभर बाईन काही खाऊचा नसता. नजर लागता गो, याका जाऊक सांग पहिला. तुझी दृष्ट काढूक होई गो माका. गो, तुका जाऊक सांगलाय, कळणार नाही तुका? लाडू बिडू काय नको, मी करून देईन तुका. हा, 1 मिनिट. वल्लरी कुठेही जाणार नाहीये. आणि काय बोललीस तू? दृष्ट लागेल मला वल्लरीची. बोलताना ना जरा भान ठेवत जाई. वल्लरीची दृष्ट का लागेल मला? तुम्ही कोणी केलेलं नाहीयेत ना माझ्यासाठी तितकं वल्लरीने केलंय कायम. आणि तुम्ही कोणी नव्हतात ना तेव्हा वल्लरी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. एकदा नाही, अनेकदा तिने सगळ्या संकटातून वाचवलंय मला.
आणि आई म्हणून तू जितकं प्रेम केलं नाहीस ना, तेवढं प्रेम वल्लरीने केलंय माझ्यावर. त्या वल्लरीची दृष्ट लागेल मला असं म्हणायचंय तुला? तीच वल्लरी जी जी कायम त्याच्या मैत्रिणींचा विचार करते, तिची मला दृष्ट लागणार? हे बघा निलिमा काकू, तुम्ही वल्लरीला काही बोलायच्या आधी ना 10 वेळा विचार करा. कारण वल्लरी आमच्यासाठी काय आहे ना हे तुम्हाला कधी समजूच शकत नाही. मिठूताई, कारण तुमच्या लाईफ मध्ये कोणी अशी मैत्रीण नाहीच आहे ना, त्यामुळे तुम्हाला कधी कळूच शकत नाही ही गोष्ट. बरोबर बोललीस तू मिठू. मैत्रीची किंमत हिला कधीच कळणार नाही. आणि तसे हिच्याशी काहीही बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं आहे. यावेळेस ना मला खरंच वाटलं होतं ती बदलली आहे, पण नाही. एक वेळ झोपलेल्या माणसाला उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला कधीच उठवता येत नाही, हेच खरंय. यावेळेस तू खरंच बदलली आहेस असं वाटत होतं मला आई, पण नाही. तू बदलू शकतच नाहीस. आणि वल्लरीनी प्रेमाने माझ्यासाठी लाडू केलेत, त्यामुळे ते मी खाणार आहे. हो, तुका मी जे सांगतोय ना तर तुझ्या भल्यासाठी सांगतोय. वांज असा ती वांज. तुका कळणार नाही त्या चेटूक करता. ज्यांच्या पोटात काय नाही ना म्हणून दुसऱ्यांका काय होऊ नये म्हणून प्रयत्नात असतात ती. तुका काय कळूचा नाही गो, तुझी आवस असय मी. माझं सांगितलेलं ऐक गो. अगं काय बोलतीयस तू, कळतंय का तुला? कुठल्या युगात आहोत आपण आणि चेटूक वगैरे काय वाटेल ते बोलतीयस? हो, तू कमी सांगतय माझा ऐक गो. यांच्या नादाक लागू नकोस. खरंच सांगतय मी तुका. मी जर सांगतोय ना तुझ्या डोक्यात घे गो. तोंड दिलंय देवानी म्हणून बोलत राहायचं का? गप्प बस. तुझ्या भल्यासाठीच पोरग्या ऐकणारच नाही. वल्लरी, वल्लरी, वल्लरी प्लीज थांब ना. वल्लरी प्लीज थांब यार. वल्लरी, खरंच थांब. खरं सांग, नक्की काय झालंय? हे बघ, मला ना तुझ्याशी बोलायचं होतं म्हणूनच मी तुला घरी बोलवून घेतलं होतं खरं तर. पण नेमकी आई तिथे आली आणि मला तुझ्याशी व्यवस्थित बोलता आलं नाही. पण आता खरं खरं सांग, नक्की काय झालंय? तू काय इतकी टेन्शन मध्ये आहेस? काहीच नाही, खरंच काहीच नाही झालंय. सगळं ठीक आहे. का खोटं बोलतेस तू? ते आमच्याशी. हे बघ, तुला खोटं बोलता येत नाही हे तुझ्या डोळ्यात दिसतंय, त्यामुळे प्रयत्नही करू नकोस प्लीज. आणि आम्ही ना आज ओळखत नाही होत तुला, त्यामुळे खरं काय ते सांग. नाहीतर काय. हे बघ वल्लरी, तुझ्या डोळ्यात दिसतंय की तू आमच्यापासून काहीतरी लपवतेस. एक्झॅक्टली. आणि फक्त वल्लरी नाही, मनोज भाऊजी सुद्धा लपवतायत काहीतरी आपल्यापासून. काल मनोज भाऊजी कॅफेमध्ये आले होते मीटिंगसाठी, तेव्हा काहीतरी वियर्ड वागत होते ते. आणि का माहिती नाही, पण अचानक मीटिंग सुरू असताना चालू मीटिंग सोडून ते निघून गेले. आणि निघून जाताना त्यांच्या डोळ्यात पाणी पाहिलंय मी. वल्लरी बघ, अगं काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? तुझी आणि मनोजीजींची भांडणं झाली आहेत का? किंवा इंदू काकू तुला काही बोलल्यात का? मला माफ करा. मला माहितीये मी सगळ्यांपासून सत्य लपवते, पण मनोज मध्ये प्रॉब्लेम आहे हे कोणालाही कळता कामा नये. सॉरी.
वल्लरी, अगं कुठे हरवलीस तू? अजूनही काहीच बोलत नाहीयेस. सांग ना ग, नक्की काय झालंय? वल्लरी यार, टेन्शन यायला लागलंय यार, आता प्लीज बोल. सांगते. हे आणि मी काही दिवसांपूर्वी गायनॅककडे गेलो होतो. आम्हालाही बाळासाठी चान्स घ्यायचा होता. आम्ही काही टेस्ट केले आणि त्याचे रिझल्ट आलेत. आणि मग काय झालं? हे बघ, कोड्यात बोलू नकोस प्लीज प्लीज. खरं काय ते सांग, काय झालंय नक्की? त्या रिपोर्ट्स मध्ये असं आलंय की मी आई होऊ शकत नाही. माझ्यातच प्रॉब्लेम आहे. वल्लरी, काय काय बोलतेस तू? हेच खरं. या सगळा इंदुताईक सांगू कोया. अरे आलात तुम्ही? या 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 या. अरे अरे थांबा थांबा थांबा, कुठे चालले तुम्ही? हा वकिलीनबाई, गैरा मोठा पराक्रम करून आलाय तुम्ही. म्हणून तुमची आरती ओवाळू द्या मले. तुमचं स्वागत तर करायला पाहिजे की नाही? थांबा, मला आरती करू द्या. या या या. सासूबाई, काय चाललंय सांगाल का? अगं काही नाही, एवढा मोठा पराक्रम केलाय तुम्ही म्हणून आरती ओवाळून तुमचं स्वागत केलं मी. तुमच्यासारखी सून मिळाली आम्हाला. आता आमच्या भामरे घराण्याचा नायनाट होणार आहे, निर्वंश होणार आहे, अख्खं कुटुंब संपणार आहे, म्हणून आरती ओवाळली मी तुमची. ते काय म्हणतात ते मोक्ष का काय ते मिळणार आहे आम्हाला, म्हणून आरती ओवाळली मी तुमची. आणि तू मन्या, अरे तू बायकोचा बैल होता हे माहितीच होतं मला. अगदी कधीपासनं आपण जळगावला राहत होतो ना तेव्हापासनं. पण आता ह्या अशा बायकोसाठी तू आपल्या आईशी खोटं बोलतोय हे आज कळलं मला. संताप संताप झालाय माझा. हिच्यामध्ये दोष आहे. हिला कधीच लेकरू होऊ शकत नाही ही गोष्ट तुम्ही दोघांनी माझ्यापासून लपवून ठेवली. तुझ्या बायकोला मी वांजोटी म्हटली तर माझ्याशी भांडायला आला होता ना तू. पण आता काय झालं, तेच खरं ठरलं ना. वांजोटीच निघाली ना ती. तिच्यातच दोष आहे, समजलं ना तुले. आणि वल्लरी, तू तुझ्या कर्माची शिक्षा भोगतेय. माझ्या महेंद्राचा तळतळाट लागतोय तुले. बरल्या संसारावरनं उठवलं ना त्याले, त्याचे शाप लागताय तुले.
आणि पुष्पा माझी सून ती कशी शांत बसेल का? तिचे बी शाप लागताय तुला आणि तुलाच नाही आमच्या अख्ख्या घराण्याला लागतायत ते. निर्वंश होतोय आमचा वंश. आणि हे तुझा असा अपशकुनी थोबाड घेऊन त्या प्रेरणाला भेटायला जाते तू. हं? तिचं बी नशीब फोडायचंय का तुला? अगं तुला ना कोणाचं सुख भोगवतच नाही. अगं आई बस. जे काय झालंय ना त्यात वल्लरीची काही चूक नाहीये. तिने काय मुद्दाम केलंय का हे? अगं मेडिकल कॉम्प्लिकेशन्स असू शकतात अगदी कोणालाही. तिची काही चूक नाही. तिने मुद्दाम काहीही केलेलं नाहीये. अरे पण हे बघ मला आता एकही शब्द ऐकायचा नाहीये सो प्लीज. अरे बोलू तू चल आतमध्ये. सर हा जा. बायकोचा बैल तर होताच ना. आता तोंड लपवायची मी पाळी आलेली आहे. तुमच्यावरच नाही माझ्यावर बी तीच पाळी आलेली आहे. आता सगळ्या कुटुंबाला असंच तोंड लपवून फिरावं लागणार आहे. कोणत्या जन्मीचं पाप केलं होतं म्हणून या अवदसा माझ्या मनाच्या पदरात पडली काय माहिती. देवा सगळं केलं ना मी. व्रत केले, वैकल्य केले, उपवास केले, तोपास केले, काय कमी पडलं? कधी कोणाला शब्दाने दुखवलं नाही मी. कोणाला त्रास दिला नाही. तरी मी माझा निर्वंश का देवा का? अहो ऐका, हे बघा प्लीज शांत व्हा. अहो आई आत्ताच्या आता सामान बांधायला घे चल. मी तुला गावी सोडून येणार आहे. हेच म्हणणार होता ना तू? मला माहितीये ना असंच बोलणार आहे तू. काय झालं की तुला गावी सोडून येतो, तुला गावी सोडून येतो. अरे किती गुलामी करणार आहे तू या बायकोची. तू अजून किती बाजू घेणार आहे तिची? अगं आई काल तू जो काही तमाशा केलास वल्लरीला नाही नाही ते बोली त्याबद्दल तुला वाईट वाटतच नसेल ना. पण मला ते अजिबात पटलेलं नाही. हे बघ मला या घरात तमाशे नकोय. त्यापेक्षा तू गावाला जा. तुला काय खर्चाला पैसे लागत असतील ना ते पाठवत जाईन मी. वा रे बहादर वा. पैसे पाठवणार, आम्हाला पोचणार. आमच्यावर उपकार केले की आमचे तोंड बंद. त्यापेक्षा एक काम करणं म्हणा तू. गावी कशाला सोडतो? सरळ मसनातच नेऊन सोडणं मला. मी मरूनच जाते ना. म्हणजे आपल्या घराण्याचा निर्वंश होताना या डोळ्यांनी तरी पाहावं लागणार नाही मला. झालं झालं काही झालं का रडारड करायची आणि सहानुभूती मिळवायची. बास झालं ग. तू जा बरं गावाला चल. जाते गावाला. कशाला थांबू इथे? एक मिनिट प्लीज जरा थांबता का? काय चाललंय इथे? कोणी गावाला नाही जाणार आहे. का? मला या घरामध्ये पुन्हा या विषयावर वाद नकोय. मी हात जोडते तुमच्या पुढे. वल्लरी तू नको तिच्या बाजूने बोलू. ती काय स्वस्त बसणारी नाहीये. तिचा त्रास सहन करायची, तिचं टोमणे ऐकायची हौस आली का तुला? चांगले पाक पडले रे आईचे दूध. सासूबाई झालं. सासूबाई ऐका तरी. तुला काय गरज होती तिला थांबवायची? गेली असते ना गावाला निघून प्रॉब्लेमच संपला असता. कसा संपणार होता प्रॉब्लेम? काय बोलताय तुम्ही? म्हातारा माणूस आहे. या वयामध्ये नातवंडांची अपेक्षा असतेच त्यांना. मला मान्य आहे त्यांची पद्धत चुकत असेल, पण त्या जे काही बोलतात ते चुकत नाहीये. आणि गावाला सोडून देणं हा काही उपाय नाहीये ना. आपणच समजून घ्यायला हवं हो त्यांना. हो आपणच समजून घ्यायला हवं. तिला इथे ठेवायचं आणि रोज भांडायचं. दुसरा काहीच उपाय नाहीये. वल्लरी बघ, मला काय वाटतं तुम्ही ना लगेच गिव्हअप करताय. म्हणजे तसं न करता तुम्ही पुन्हा एकदा टेस्ट करून बघा ना.
वल्लरी, मिठू म्हणतीये ते पटतंय मला. अशा केसेसमध्ये ना सेकंड ओपिनियन घ्यावा. त्यामुळे तुम्ही एखाद्या वेगळ्या डॉक्टरला भेटून पुन्हा एकदा टेस्ट करून घ्या ना. मनोज, वल्लरी, आजकाल मेडिकल सायन्स किती पुढे केलेलं आहे. त्याचा फायदा तुम्ही का नाही घेतात? किती मिरॅकल्स होत आहेत तिथे. खरंच तुम्ही सेकंड ओपिनियन घेतलं पाहिजे. सेकंड ओपिनियन कसं शक्य आहे? असं केलं तर सत्य यांच्या समोर येईल आणि सगळ्यांनाच खरं कळेल. नाही, असं करून नाही चालणार.